माजी मंत्री सहकार मंत्री आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब या ठिकाणी आदरणीय त्याचबरोबर देशमुख परिवाराचे सदस्य विलास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय माध्यमिक शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय आमदार अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि लातूर ग्रामीणचे लोकप्रिय आमदार आदरणीय धीरज भैया विलासरावजी देशमुख साहेब लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांचे आपण पाहत असाल आज 12वा स्मृतिदिन आहे। वरचीवर बाबळगावमध्ये गर्दी वाढत असताना आपण बघतो कसं स्मृतीस्थळ म्हणजे स्मृतिदिन साजरा करत असताना पहिला दुसरा चौथा आपण पाहू शकतो, पण वरचीवर बाबळगावमध्ये वाढत असणारी गर्दी पाहून लोकनेत्यांचा विचार महाराष्ट्रात आणि देशात किती खोलवर रुजला आहे हे आपल्याला सगळ्यांना लक्षात येईल। आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांनी या महाराष्ट्रासाठी, या लातूर जिल्ह्यासाठी आणि देशातल्या 5 वर्ष त्यांना काम करायची संधी मिळाली, त्या ठिकाणी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं। आज हा जो शेतरस्त्याचा विषय या जिल्ह्यामध्ये चर्चेला जातो ह्याची खरी मुहूर्तमेढ आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब हे केंद्रीय ग्रामविकास मंत्री असताना आणि आदरणीय डवले साहेब या ठिकाणी कलेक्टर साहेब असताना त्यांनी या शेतरस्त्याची नीव त्या ठिकाणी रचली आणि आज या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ही शेतरस्त्याची चळवळ चालू झालेली आपण सगळेजण पाहू शकतो। EGSच्या माध्यमातूनच आणि ग्रामविकास मंत्री म्हणून ही चळवळ खऱ्या अर्थानं लोकांची गरज ओळखून साहेबांनी सुरू केलेली ती योजना होती।
मागे स्मृतिस्थळावर जातीला मंजूर झाली. मागे त्यांच्यानंतर आजी माजी खासदार आमदार आणि वरिष्ठ